राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नगराध्यक्ष पद के अधिकृत उम्मीदवार काका कोयटे ने आज साफ कहा है कि मेरा उम्मीदवारी फॉर्म दाखिल हो चुका है। अब तो मैं जीत ही जाऊंगा, बस फर्क सिर्फ इतना है कि कितने हजार वोटों से जीतूंगा, यही बात तय होना बाकी है। काका कोयटे ने आगे दावा किया कि विपक्ष भी अंदर ही अंदर मान चुका है कि इस बार जीत मेरी ही होने वाली है। उन्होंने बताया कि विपक्ष ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि काका अभी 76 साल के हैं, वो अगले 5 साल यानी 81 साल की उम्र तक नगराध्यक्ष के काम कैसे करेंगे। काका कोयटे ने कहा, यानी उन्होंने खुद ही कबूल कर लिया है कि मेरी जीत पक्की है। काका कोयटे ने बेहद आत्मविश्वास के साथ कहा, हमारी जीत इस बार भारी बहुमत से होने वाली है। यह सिर्फ चुनाव नहीं, जनता का भरोसा है। काका कोयटे ने आशुतोष काले के कामों की खुलकर सराहना की। उन्होंने कहा, प्रभाग नंबर 1, 2 और 3 में उन्होंने जो रोड, गटार और विकास से जुड़ी तमाम काम बेहतरीन तरीके से पूरे किए हैं। दर्जा भी सबसे बेहतरीन है और काम भी पूरे शिद्दत से किया हुआ है। काका ने कहा कि इसी काम की परंपरा को मैं अपने नगराध्यक्ष के कार्यकाल में आगे बढ़ाना चाहता हूं। विपक्ष पर हमला बोलते हुए काका कोयटे ने कहा कि उनके वक्त जो भी विकास के काम हुए वो ठीक से प्लानिंग में नहीं थे। बस स्टैंड और स्विमिंग पूल इसका सबसे बड़ा उदाहरण है। काका ने कटाक्ष करते हुए कहा, विकास के नाम पर बस दिखावा किया गया, हकीकत में कोई ठोस प्लानिंग नहीं थी। दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच फक्त प्रश्न राहिला। मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा, भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेलं आहे। हे आताहीच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोर बोललेलं आहे की काका आता 76 वर्षाचे आणि त्यांना 81 वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे। 81 वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार, म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले आहे, मी गृहीत धरलेले आहे। त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड बहुमताने होणार आहे। आणि मी सुद्धा खरं तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली, आशुतोष दादांचं काम पाहून मला सुद्धा सुखात धक्के बसले आले। विशेषतः मी गेल्या काल प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये फिरलो, त्या भागामध्ये 9 इंच जाडीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत, 2-2 फुटाचे ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार काम, अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे। तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची। कोणते विजन समस्या आपण विजन, माझे तर अनेक विजन आहेत। तो एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतले। गावातल्या मतदारांकडून जवळपास 6000 घरी जाऊन 6000 कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडे आलेले आहेत। त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे। हे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही। विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता, स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला, तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला, क्रीडा संकुल आलं गेलं, तर त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे। मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का? तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं, माहेगावमध्ये करायचं, कोयगावमध्ये करायचं किंवा कोपरगावमध्ये करा, संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं तिथे। एसटी स्टँड एवढा मोठा बांधून ठेवलं, त्यांनी निधी आणला, त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही। म्हणजे एसटी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे। त्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपरगाव करायचं। आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की।